गोकुळाष्टमी म्हटलं की बैलगाडा मालक सुद्धा योग्य पद्धतीने बैल जुळून जुगलबंद्या करून या घाटात बैलगाडी घेऊन येत असतात। कारण का की या घाटामध्ये सीझनचा पहिलाच घाट, त्यामुळे बैलगाडा मालक सुद्धा उत्साहाने या ठिकाणी येत असतात। तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की बैलगाडा शर्यतीचं आयोजन नियोजन कशा पद्धतीने असेल। चला तर मग नमस्कार। सर्वात प्रथम श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा 2025 या यात्रेचं सर्व पुणे नगर जिल्ह्यातील तमाम बैलगाडा मालकांना आमच्या अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निमंत्रण। खरं तर आमच्या या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात साधारणतः 13 वर्षापूर्वी 2012 साली आमच्या अवसरी बुद्रुक गावचं भूषण आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय चंद्रकांत शंकरराव हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या तालुक्यातील आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे जयसिंग शेठ एरंडे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली। आणि त्या काळामध्ये अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना, मग आमच्या अवसरी बुद्रुकमधील धर्मराज प्रतिष्ठान असेल किंवा जय गणेश प्रतिष्ठान, वरचा हिंगेमळा, या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आम्ही सुरुवातीला ही यात्रा त्या ठिकाणी संपन्न केली। आणि त्या काळापासून आजपर्यंत सातत्याने बंदीचा मधला काळ जर सोडला तर आतापर्यंत पुणे नगर जिल्ह्यातील सर्व टॉपचे बैलगाडे या अवसरी बुद्रुकच्या घाटामध्ये त्या ठिकाणी पळतात। आणि आवर्जून खरं तर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा हा मध्यंतरीच्या गावच्या सगळ्या उन्हाळ्यातल्या यात्रा संपल्यानंतर जो गॅप तयार होतो, त्या गॅप नंतरची सगळ्यात पहिली यात्रा म्हणून या अवसरीच्या यात्रेकडे पाहिलं जातं। आणि त्यामुळे तालुक्यातील, जिल्ह्यातील प्रत्येक गाडा मालकाला वाटतं की अवसरीमध्ये आपला गाडा त्या ठिकाणी पळाला पाहिजे आणि जो गाडा आमच्या गावात 1 नंबरला पळतो त्याची बारी संपूर्ण वर्षभर कुठेही पडत नाही असा इतिहास त्या ठिकाणी असल्यामुळे प्रत्येक गाडा मालकाला आमच्या घाटाचं आकर्षण आहे। आणि बैलगाडा संघटना असेल किंवा ग्रामस्थ असेल, सातत्याने आम्ही ह्या घाटामध्ये एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो। मग 2012 साली ज्यावेळेला आम्ही ही यात्रा सुरू केली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये, पूर्वी हातातल्या घड्याळांवर त्या ठिकाणी सेकंद सांगितले जायचे, परंतु 2012 साली आम्ही पहिल्यांदा अवसरी बुद्रुकच्या ह्या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यामध्ये डिजिटल घड्याळाचा वापर केला। आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात त्या ठिकाणी डिजिटल त्या ठिकाणी आलं। आणि त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम सातत्याने प्रत्येक वर्षी घेतले। मग आम्ही ऑनलाईन इनाम वाटप, अनेकदा आपण पाहतो की इनाम वाटपामध्ये प्रत्यक्ष गाडा मालकाऐवजी दुसरंच कोणीतरी इनाम घेऊन जातं, असं होऊ नये आणि तो इनाम प्रत्यक्ष गाडा मालकाला मिळावा यासाठी संघटनेनं आम्ही 1 वर्ष प्रयोग केला आणि प्रत्येक गाडा मालकाचा नंबर त्या ठिकाणी घेतला आणि डिजिटल पद्धतीनं गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून त्याचा इनाम त्याच्या खात्यावर डायरेक्टली कसा पाठवता येईल यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला। या डिजिटलच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मागणी होती की अधिक पारदर्शकता यावी, म्हणून सेन्सरची एक नगर जिल्हा किंवा पलीकडच्या विदर्भामध्ये त्या ठिकाणी सेन्सरची एक सिस्टीम आलेली होती। आम्ही बैलगाडा संघटनेने 1 वर्ष त्याची देखील त्या ठिकाणी सेन्सॉर केसरी या नावानं विष्णुशेठ हिंगे पाटील आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली ती देखील यात्रा त्या ठिकाणी भरवली आणि सेन्सॉर लावून ती यात्रा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्याही यात्रेला मिळालेला होता। आमच्या ह्या यात्रेमधून आमच्याच गावचे हिंदकेसरी घड्याळ मास्टर संजू भाऊ असतील किंवा निशान बहादर, नितीन हिंगे असतील, हे 2 माणसं आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी अनेक घाटांमध्ये आवर्जून बोलवलं जातो आणि हा निश्चितपणाने आमच्या अवसरीकरांसाठी आमच्या अभिमानाची गोष्ट आहे। खरं तर हे आमच्या यात्रेचं 13वं वर्ष आहे। या 13व्या वर्षात देखील आम्ही नाविन्यपूर्ण असे काही उपक्रम या ठिकाणी आणणार आहोत। त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही घाटाच्या खालच्या बाजूला जिथं बैल झोपली जातात तिथं एक डिजिटल स्क्रीन लावणार आहोत। अनेकदा त्या ठिकाणी जे इनाम याचे टोकनचे पैसे आहेत त्या संदर्भामध्ये काही गाडा मालकांच्या मनामध्ये संभ्रम असतो की अनेकांपैकी कोणी आपला टोकनची रक्कम घेतली की नाही याबद्दल संभ्रम होतो आणि तो संभ्रम होऊ नये म्हणून पाठीमागच्या स्क्रीनवर तो त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण टोकन दिल्यापासून तर आपला निशाण पडेपर्यंत हा संपूर्ण त्या ठिकाणी रिप्ले पाठीमागच्या LED स्क्रीनवर आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहता येईल। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की गेल्या 4-6 महिन्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काठी आणि चाबूकचा वापर होऊ नये अशी आग्रहाची मागणी सर्व गाडा मालकांमधून येते। काही अतिउत्साही गाडा मालक त्या ठिकाणी बैलांना उत्तेजित करण्यासाठी काठी आणि चाबकाचा वापर करतायत। आमच्या अवसरी बुद्रुक संघटनेने यावेळेला निर्णय घेतलेला आहे की जो गाडा मालक अशा पद्धतीने काठी, चाबूक किंवा इतर अशा वस्तूंचा उपयोग करेल त्याला या घाटामध्ये आमच्याकडे गाडा पळू दिला जाणार नाही, त्याला त्या ठिकाणी बाद केलं जाईल असा आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी नियम केलेला आहे आणि त्याची कडेकोट अंमलबजावणी यावेळेला आम्ही करणार आहोत।
त्याचप्रमाणे यावेळेला आम्ही अनेक भरघोस अशी बक्षिसं इतर मागच्या 12 वर्षांपेक्षा ह्या वेळेला बक्षिसामध्ये देखील आम्ही वाढ केलेली आहे, अद्ययावत यंत्रणा वापरलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अवसरी बुद्रुकची ही गोकुळाष्टमीची जी यात्रा आहे तिच्या रॅकच्या नियोजनासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचं त्या ठिकाणी नाव आहे. रॅकमध्ये तुम्ही गाडा घातल्याच्या नंतर तुम्हाला गाडा जुंपण्यापर्यंत गाडा ओढण्यासाठी आमच्या संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात. गाडा मालकाला आम्ही तसदी देत नाही. तुम्ही बैल आणायचे आणि डायरेक्ट तुमचा टोकन येईल त्यावेळेला गाडा जुंपायचा, इथपर्यंत तुम्हाला मदत करण्यासाठी आमचे सर्व अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर असतील. अशा पद्धतीचं आम्ही सर्व नियोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमच्या ह्या यात्रेचं नाव पुणे जिल्ह्यातली एक टॉपची यात्रा म्हणून त्या ठिकाणी सर्वत्र झालेलं आहे. यासाठी सर्व देणगीदार देखील आम्हाला भरघोस मदत करत असतात. आमच्या गावातील अनेक दानशूर देणगीदार आहेत. जिल्ह्यातल्या अनेक गाडा मालकांनी, उद्योजकांनी आमच्या यात्रेला हातभार लावलेला आहे आणि सर्वांच्या सहकार्याने खरं तर ही यात्रा आज ह्या लेवलला आलेली आहे. मी पुन्हा एकदा अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्व तमाम बैलगाडा मालकांना आमच्या यात्रेचं निमंत्रण देतो. 7, 8, 9, 10 ऑगस्ट अशी 4 दिवस ही यात्रा होणार आहे. सर्वांनी यात्रेला अवश्य यावं. धन्यवाद. अवसरी बुद्रुकचे माजी सरपंच किशोर शेठ हिंगे पाटील आपल्याला बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असेल ते सांगते. सालाबाद प्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा 2025च्या या भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने अवसरी बुद्रुकमध्ये होऊ घातलेल्या शर्यती 2च दिवसामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहेत. या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने एकूण इनाम 7,01,000 रुपये याप्रमाणे बैलगाडा मालक आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपयाचं बक्षीस, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं बक्षीस, 3 नंबरसाठी 61,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रथम फळीफोडसाठी 28,000 रुपये, द्वितीय फळीफोडसाठी 20,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या फळीफोडसाठी 12,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे रोजच्या रोज जे आकर्षक फायनल होणार आहे त्यासाठी 1 नंबर फायनलसाठी 1,00,000 रुपये, 2 नंबर फायनलसाठी 80,000 रुपये आणि 3 नंबर फायनलसाठी 60,000 रुपये, त्याचप्रमाणे 4 नंबर फायनलसाठी 40,000 रुपये आणि 5 नंबर फायनलसाठी 20,000 रुपये येण्याप्रमाणे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तरी ह्या वर्षीपासून आम्ही रोजचं बक्षीस रोज संध्याकाळी घाट संपल्यानंतर, फायनल संपल्यानंतर रोजचे रोज बक्षीस या ठिकाणी वितरित करणार आहोत. सर्व गाडा मालकांनी याची नोंद घ्यायची आहे. टोकन कशा पद्धतीने असेल असं आपल्याला सगळं स्वरूप विराज शेठ हिंगे पाटील आपल्याला सांगते. सर्वप्रथम मी जे गोकुळाष्टमीला जे काही बैलगाडा मालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात त्यांचं सर्वांचं मी आभार करतो की त्यांनी एक विश्वास ठेवून आमच्या गावावर विश्वास ठेवून प्रेम करून ते दरवर्षी 1200च्या आसपास टोकन काढले जातात. ह्या टोकन पद्धतीमध्ये सर्वांची मी एक दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला 1200 टोकन हे एकत्ररित्या घेऊन शर्यत करता येणार नाही, म्हणून आम्ही एक रोजच्या रोज 160 गाडी घेऊन असे 4 दिवस 640 गाडी घेऊन आम्ही ही शर्यत पार पाडणार आहोत. ज्यांचे कोणाचे टोकन आले नसतील, मग ते मित्रपरिवार असेल, पाहुणे रावळे असतील, त्या सर्वांची मी एक दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो की आमच्या गावाकडून तुम्हाला ही संधी भेटली नाही, पण तुम्ही जो आमच्या विश्वास ठेवून हे जे टोकन काढले त्या आमच्या विश्वास ठेवला, आम्ही कायम तुमचे ऋणी राहू. आता टोकन पद्धतीमध्ये आपण सर्वांना जरी टोकन भेटला नाही तरी एक अशी उपलब्धता करून दिली की तुम्हाला तुमचा टोकन कधीचा 1 दिवसाचा आज नाही पळवता आला, दुसऱ्या दिवसाचा जो काय असेल तो आपापसात बदली करून आम्ही देणार आहोत. तसेच तुम्हाला जे काही नाव असेल, तुमच्या नावावर नसेल दुसऱ्या नावावर टोकन असेल, तो पण देखील आम्ही यावेळेस तुम्हाला ॲडजस्ट करून देणार आहोत. अशी ही टोकन पद्धत राहील. टोकन पद्धतीनुसारच गाडी पळवले जातील, तसेच ते रॅकमध्ये एंट्री केले जातील. गोकुळाष्टमी निमित्त होणाऱ्या अवसरी बुद्रुकमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये रॅकची पद्धत कशी असेल हे आपल्याला सुधीर शेठ हिंगे पाटील सांगतात. बैलगाडा क्षेत्रात रॅक जर म्हटलं तर ते एक बैलगाड्याचं हृदय म्हटलं जातं. रॅक जर व्यवस्थित चालला तर यात्रा व्यवस्थित पार पडते. रॅकचं आमचं नियोजन असं असेल, रॅकमध्ये मी स्वतः, सूरज, दीपक हिले, संतोष शेटे आम्ही असं नियोजन करणार आहे की रॅकवरती आम्ही गाड्यावाल्याला टोकन देणार आहे आणि गाड्यावाल्याला टोकन दिल्याच्या नंतर गाड्यावाल्यांनी तो गाडा आमच्या ताब्यात द्यायचा आणि तो धावपट्टीपर्यंत न्यायची जबाबदारी ही आमची असणार आहे. यामध्ये कुणाला तिथं कुणाचा वशिला चालणार नाही. त्याच्यामुळे जो गाड्यावाल्याला जो टायमिंग दिलेला आहे त्याच टायमिंगमध्ये गाड्यावाल्याने तिथे यायचे
आणि अन्यथा जर लेट झाले तर त्यांचा गाडा धावपट्टीवर पळून दिला जाणार नाही. धन्यवाद. गोकुळाष्टमी निमित्त अवसरे बुद्रुकमध्ये होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीमध्ये हिंद केसरी घड्याळ मास्टर संजूभाऊ हिंगे पाटील आपल्याला घाटाचं धावपट्टी, घाटाचा टायमर आणि बाकीच्या नियमन अटी आपल्याला सविस्तर सांगतील. चालू. नमस्कार. श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा 2025 निमित्तानं आताच सर्व कमिटीने ज्या काही सूचना सांगितल्या त्या सूचनांबरोबर बैलगाड्यासाठी ज्या आपल्याला आवश्यक सूचना आहेत त्या आता मी सांगतोय. थोडक्यात नियम आणि अटी सांगतोय. का गाडा पाठीमागून रॅकमध्ये येताना आता टोकन पासून तुम्हाला थोडीफार आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आपल्याला सवलत दिलेली आहे का थोडीफार खाडाखोड चालू शकते किंवा बाकी काही चालू शकतं. परंतु अवसरीचे नियम सर्वांना माहिती आहेत. अवसरीत गाड्याच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही सवलत नाही मिळणार. तुमचा खाली खुणेवरून आकावरून गाडा सुटला खुणेवरून तर त्या आकावर गाड्याला लागणार आणि तुमच्या आकावरच निशाण पडणार. गाड्यावर मी स्वतः किशोर हिंगे आणि विनोद हिंगे असतील आणि निशाणावर डायमंड हिंगे आणि बाजीराव टेमकर असतील. यांच्या ह्या मधल्या ज्या धावपट्टीवर जो गाडा पळणार आहे त्याच्यात जे काही तुमचे डिजिटल सेकंद दिसतील मिली पॉईंटमध्ये जे दिसतील तेच सांगितले जातील. त्यात कोणताही परत फेरफार बदल काही होणार नाही. घाटाची धावपट्टी ही दरवर्षी आपली 442 फूट असते. चालू वर्षी आता आमचा आज काही जो काही निर्णय होईल त्या दरम्यानच ती काय आहे ती धावपट्टी त्या फुटाप्रमाणे लावली जाईल. घाट हा व्यवस्थितपणे फणून दाबून पाणी मारून व्यवस्थितपणे बनवलेला आहे. तरी बैलांना वर आळ्यात आणि घाटात धावपट्टीवर पळायला कोणताही त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जी कांड्याची आट आहे ती 70 फुटाची पहिल्या फेरीसाठी राहील आणि फायनलला 60 फुटाची कांड्याची आट राहील. त्याचप्रमाणे गाड्यासाठी जो टायमर आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तसा 4 मिनिटाचा टायमर पाहिजे होता परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत दिवस बारीक आहे त्यासाठी गावाने निर्णय घेतला का टायमर हा 3 मिनिटाचा ठेवला जाईल. 3 मिनिट आणि वर 1 सेकंद जरी झाला तरी आपला गाडा हा बाजूला घेतला जाईल. त्यात तुम्हाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही जेणेकरून सर्व गाडे हे वेळेवर पार पडले जातील. पहिली फेरी संपल्याशिवाय तुमची फायनल घेणार नाही आणि सर्व फायनल धारकांना इनाम वाटप हा संध्याकाळी त्याच ठिकाणी रोजचा रोज केला जाईल. दरवर्षीप्रमाणे अवसरी बुद्रुकमध्ये एक नवीन संकल्पना पाहायला मिळते. तर यावर्षी काय नवीन संकल्पना असेल हे आपण सूरज हिंगे पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊया. यावर्षी खऱ्या अर्थानं गोकुळाष्टमी आपली गेली ते 2013 पासून जी चालू आहे त्यामध्ये नवीन नवीन उपक्रम येतात. मागील वर्षी आपण ऑनलाईन इनाम वाटपाची जी पद्धत काढली होती त्याच्यामध्ये काहीशा त्रुटी आल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करून ह्या वर्षी आपण इनाम वाटपामध्ये जो होणारा गोळ आहे तो रोखून आपण दररोजच्या दररोज इनाम वाटप ठेवलेला आहे. तर तसेच दुसऱ्या पद्धतीने घाटामध्ये एक LED स्क्रीन असेल ज्या स्क्रीनवर आपल्या बारीचा रिप्ले म्हणून हायलायटर म्हणून आपण त्या स्क्रीनची सुविधा यावर्षी गोकुळाष्टमीमध्ये केलेली आहे. त्याचबद्दल वॉकी टॉकीचा वापर जेणेकरून मॅनेजमेंटसाठी ज्या आपल्याला रॅक निशाण आणि स्टेज या गोष्टींची तिन्ही गोष्टींची संपर्क साधावा लागतो त्याच्यासाठी आपण वॉकी टॉकी या गोष्टीचा वापर करणार आहोत. दुसरा बैलगाडा मालकाला कोणताही त्रास होणार नाही याच्या अनुषंगाने आपण रॅकच्या बाजूला एक टोकन यादी जाहीर करणार आहोत जेणेकरून टोकन कोणत्या वेळेत आपला पार पडेल याच्यासाठी त्या नवीन नियमावलीचा आणि पद्धतीचा आपण वापर केला गेला आहे.